Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 51 हा आज आलेला आहे. बिलकुल 0 पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. सो आज आपण न्यू कन्सेप्ट शिकणार आहोत. मागच्या सेशनमध्ये ॲज वेल ॲजचा यूज आपण बघितला होता. आता आपले फक्त 9 दिवस राहिलेले आहेत ग्रामर शिकण्यासाठी आणि आपले बरेचसे कन्सेप्ट हे क्लिअर झालेले आहेत. सो अनलेस किंवा अनलेस ऑब्लिक रिमूव्ह इफ नॉट याचा आपण यूज बघणार आहोत. आता पहिला रूल बघा. अनलेसचा वापर करताना इफच्या ऐवजी अनलेस लावावे व इफच्या वाक्यातील नॉट, डू नॉट, डज नॉट अँड डिड नॉट काढून टाकावे. आता इथे नॉट, डू नॉट, आता डू नॉटच्या जागी डोंट, डझंट, डिडंट काढून टाकावे. त्याचा इन फॉर्म दुसरा पण असला तरी ते काढायचंच आहे. दुसरं आहे डज नॉटला काढून त्यासमोरील वर्बला ॲस किंवा ई एस प्रत्यय लावावे. तिसरा रूल आहे डिड नॉटला काढून त्यासमोरील वर्बचे दुसरे रूप लिहावे. आणि चौथा आहे इफच्या वाक्यात नॉट असेल तर दुसऱ्या वाक्यात ऑक्झिलरी वर्ब सोबत नॉट लावावे. ऑक्झिलरी वर्ब नसेल तर डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट लावावे. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे राईट, हेल्पिंग वर्ब. ते आपण त्याचे युजेससुद्धा बघितले होते. मी तुम्हाला एक जम्बो चार्टसुद्धा देणार आहे. आता इथे एक्झाम्पल्स बघा. इथे आपण रूल्स बघितला तर ते रूल्स आपल्या सेंटेन्सेसमध्ये उतरवूया. आता क्वेश्चन बघा काय आहे. इफ वी डू नॉट टेक बॅलन्स डाएट अवर बॉडी विल नॉट परफॉर्म इट्स फंक्शन प्रॉपरली. मग याचं आपण आपल्या जे रूल बघितले त्याचं कन्वर्ट कसं करणार. मग अनलेस वी टेक बॅलन्स डाएट अवर बॉडी विल नॉट परफॉर्म इट्स फंक्शन प्रॉपरली. आता इफला काढला आपण आणि अनलेस लावलं. सेकंड बघा. इफ यू आर नॉट ऑनेस्ट नोबडी विल रिस्पेक्ट यू. अनलेस यू आर ऑनेस्ट नोबडी विल रिस्पेक्ट यू. आता इथे नॉटसुद्धा काढलेला आहे. तिसऱ्या याच्यामध्ये बघा. इफ यू कॅन नॉट डू ऑल धिस डू नॉट मेक वार अपॉन अस. पहिल्या सेंटेन्समधलंच आपल्याला नॉट काढायचं आहे. सेकंड सेंटेन्समधलं नॉट नाही काढायचं आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण हे शिकलो. ओके. आता याचा आन्सर काय येईल. अनलेस यू कॅन डू नॉट धिस डू नॉट कॅन नॉट ऑल धिस डू नॉट मेक वार अपॉन अस. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे. इफ इट इन्क्रीजेस द सेल ऑफ गुड्स इंडस्ट्री प्रोपर्स. आता हिचं आन्सर कसं होईल. अनलेस इट इन्क्रीजेस द सेल ऑफ गुड्स नॉट प्रॉस्पर. फिफ्थ आहे. द बॉडी कॅन परफॉर्म इट्स फंक्शन्स ओनली इफ इट इज abundantly supplied with all the essential nutritional factors. ह्याचं आन्सर काय होईल आपलं. अनलेस द बॉडी इट इज abundantly supplied with all the essential nutritional factors it cannot perform its functions. Sixth, if you have faith you can do anything. मग याचं आन्सर अनलेस यू हॅव फेथ यू कॅन नॉट डू एनिथिंग. सो याच्यामध्ये बघा. याच्यामध्ये तुम्हाला मोठे मोठे क्वेश्चन्स विचारल्या जातात. थोडं लाँग सेंटेन्स विचारलं जातं. त्याचं सेंटेन्ससुद्धा आपल्याला रूलमध्ये उतरायला लाँग जातं. तर सिम्पली घ्या. इफ नॉट याला अंडरलाईन करा आणि मग नंतर रूलनुसार चेंज करा. टेस्ट सिरीज थोड्या वेळात येईलच. उत्तर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. या मध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार. बाय फ्रेंड्स.